ठरले तर मग या मालिकेच्या पुढील प्रोमोत आपण असं पाहतो की आता डॉक्टर श्रद्धा आणि रविराज सुभेदारांच्या घरी आलेले असतात. डॉक्टर श्रद्धा म्हणतात, बघू कोणत्या गोळ्या होत्या त्या ज्या प्रतिमा वहिनी गेल्या काही महिने घेत होत्या. सायली त्यांना त्या गोळ्या दाखवते. त्या गोळ्या बघून डॉक्टर श्रद्धा यांना धक्का बसतो. त्या म्हणतात, प्रतिमा वहिनी, तुम्ही या गोळ्या घेत होता, या गोळ्या तर पूर्णपणे चुकीच्या आहेत. अर्जुन म्हणतो, चुकीच्या म्हणजे? डॉक्टर श्रद्धा म्हणतात की चुकीच्या म्हणजे या गोळ्यांनी मेमरी तर परत येत नाही, परंतु मेंदूला शिथिलता येते. आत्ता जे काही थोडं थोडं प्रतिमा वहिनींना आठवत आहे ना, ते सुद्धा परत आठवणार नाही. यावर सगळ्यांनाच धक्का बसतो. रविराज म्हणतो की प्रतिमाला औषध देण्याची जबाबदारी तन्वी सांभाळत होती, तीच तिला औषधं देत होती. म्हणजे तन्वीनी हे सगळं मुद्दाम केलं का, असं रविराजला वाटत असतं. पण अर्जुन आणि सायली यांना मात्र दम निघत नसतो. ते लगेच प्रियाच्या हॉस्पिटलमध्ये जातात जिथे ती ॲडमिट असते. सायली प्रियाला म्हणते, तू मुद्दाम प्रतिमा त्यांना चुकीच्या गोळ्या देत होतीस ना प्रिया, त्यांचा मेंदू चालेनासा व्हावा, त्यांना काही आठवू नये म्हणून. ते सगळं राहू दे ग प्रिया, ती तर तुझी सवयच आहे, तुला कोणाबद्दल काहीच वाटत नाही. पण तू माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे की तू हे सगळं का करत होतीस? का तू प्रतिमातेना चुकीच्या गोळ्या देत होती? तुला असं का वाटत होतं की त्या बऱ्या होऊ नये म्हणून? हे सगळे प्रश्न सायली प्रियाला हॉस्पिटलमध्ये विचारत असते. प्रिया मात्र खूप घाबरलेली असते. आता परत ती खोटं बोलणारच आहे. आणि इथेचा प्रोमो संपलेला आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.